श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य अचानक वेग घेतंय आणि आपण त्या वेगात योग्य दिशा शोधत आहोत, किंवा एखादी संधी समोर येतेय पण निर्णय घेणं कठीण होतंय? या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी काय विशेष घडणार आहे? नशिबाची साथ मिळणार का, की निर्णयांमध्ये गोंधळ वाढणार आहे? करिअर, पैसा, प्रेम आणि आरोग्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये काय बदल होणार? चला जाणून घेऊया सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा बदल, गती आणि नव्या संधींचा ठरू शकतो. तुमचं मन सतत काहीतरी नवीन शोधत असतं आणि या आठवड्यात तुमच्यासमोर अनेक पर्याय उभे राहू शकतात. कधीकधी तुम्हाला वाटेल की कोणता मार्ग निवडावा, पण मित्रांनो, तुमची बुद्धिमत्ता आणि चपळ विचारशक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. हा आठवडा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल आणि निर्णय क्षमता वाढवेल. करिअर आणि नोकरी या आठवड्यात करिअरच्या बाबतीत काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेमुळे आणि संवाद कौशल्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरू शकता. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच वेळी खूप कामं घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे गोंधळ वाढू शकतो. सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद ठेवा. गैरसमज टाळा. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसायात काही नवीन कल्पना सुचू शकतात. त्या अंमलात आणल्यास फायदा होऊ शकतो. या आठवड्यात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी खर्च देखील वाढू शकतो. गुंतवणूक करताना घाई करू नका. योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. पैशाचं नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता टिकवता येईल. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील, पण काही वेळा तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतो. म्हणून बोलताना शब्दांचा योग्य वापर करा. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळं बोलण्याची संधी मिळेल. त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा रोमांचक ठरू शकतो. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. काही जणांसाठी प्रेमाची सुरुवात होऊ शकते. ज्यांचं आधीपासून नातं आहे त्यांनी एकमेकांसाठी वेळ काढावा. संवाद वाढवा. भावनांमध्ये अति उतावळेपणा टाळा. आरोग्य या आठवड्यात मानसिक ताण वाढू शकतो. सतत विचार करणं तुमच्यासाठी थकवणारं ठरू शकतं. योग, ध्यान आणि थोडा आराम घेणं आवश्यक आहे. झोप पूर्ण घ्या. आहार संतुलित ठेवा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला ठरू शकतो. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं ठरेल. आठवड्याचा खास संकेत. या आठवड्यात एखादा छोटा निर्णय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करा. बुधवारी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरजूंना मदत करा. हिरव्या रंगाचा वापर करा. एकंदरीत पाहता हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी विचार, बदल आणि योग्य दिशेची जाणीव करून देणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक पर्याय समोर येतील, पण त्यातून योग्य निवड करणं हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असेल. कामाच्या बाबतीत तुम्हाला स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल, पण त्यासाठी एकाग्रता आणि सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत येणारे छोटे छोटे लाभ आनंद देतील, मात्र खर्चाचं संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. नातेसंबंधांमध्ये संवाद हाच तुमचा सर्वात मोठा आधार ठरेल. योग्य शब्द आणि योग्य वेळ यामुळे नाती अधिक घट्ट होतील, तर दुर्लक्ष केल्यास गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधांमध्येही स्थिरता ठेवणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि विश्रांती याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जास्त विचार करण्याची सवय कमी केल्यास तुम्ही अधिक सकारात्मक आणि ऊर्जावान राहाल. हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची, योग्य निर्णय घेण्याची आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याची संधी देणारा ठरेल. तुमच्या चातुर्य आणि लवचिक स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकता. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी संधी, गती आणि निर्णयक्षमतेची परीक्षा घेणारा ठरू शकतो. कामात प्रगती होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी गरजेची आहे आणि नातेसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. हा आठवडा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची संधी देणारा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. यश तुमच्यापासून दूर नाही. धन्यवाद.